नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं डिझायर MPSC या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, नुकताच नगर परिषद कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारीचा पूर्व परीक्षेचा कट ऑफ डिक्लेअर झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण विविध कॅटेगरीनुसार कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारीचा जो कट ऑफ आहे तो आपण पाहणार आहोत. तसंच मेन्सची डेट कधी असेल किंवा मेन्सची एक्झाम कधी असेल ते सुद्धा यामध्ये पाहणार आहोत आपण. आणि शॉर्टमध्ये आपण मेन्सचा जो सिलेबस आहे त्याचा ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकं करायचं काय त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. चला तर मग सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, जो सर्वसाधारण गटाचा जो ओपनचा कट ऑफ लागलेला आहे तो आहे 61.25 61.25. तसंच महिलांसाठी ओपन फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे 55.50 म्हणजेच 55.50. अनुसूचित जातीचा SCचा जो कट ऑफ लागलेला आहे तो आहे 59 आणि अनुसूचित जमाती STचा जो कट ऑफ लागलेला आहे तो आहे 48. विमुक्त जाती चा कट ऑफ लागलेला आहे 57.75. तसंच भटक्या जमाती NTBचा कट ऑफ लागलेला आहे 59.25 59.25. NTCचा कट ऑफ लागलेला आहे 60.75 60.75. आणि NTDचा लागलेला आहे 60.25. आता OBCचा जो कट ऑफ आहे तो आहे 57.50 आणि SBCचा जो कट ऑफ आहे तो आहे 60.75. आणि PHचा जो कट ऑफ लागलेला आहे तो 45 लागलेला आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे कट ऑफ लागलेले आहेत विविध कॅटेगरीचे. तर मित्रांनो, आता मुख्य परीक्षेबाबत एक सूचना आलेली आहे. तर यामध्ये त्यांनी मुख्य परीक्षेचा दिनांक सांगितलेला आहे किंवा मुख्य परीक्षा कधी होईल ते यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे मुख्य परीक्षेचा दिनांक जो असेल तो 16 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी आयोजित करण्यात येईल. म्हणजे 16 ऑगस्ट किंवा त्यानंतर कुठल्याही दिवशी परीक्षा ही आयोजित होऊ शकते मेन्सची एक्झाम. व मेन्सच्या एक्झाममध्ये जे विविध टप्प्याचे वेळापत्रक आहे ते साईटवर अपलोड करण्यात येतील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. महापरीक्षेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता मित्रांनो, बरेच विद्यार्थी हे तयारी करत असतील, बरेच आपले मित्र हे तयारी करत असतील. तर आता इथे आपण शॉर्टमध्ये एक ओव्हरव्ह्यू पाहू सिलेबसचा. तर मित्रांनो, एकूण 150 मार्काची ही एक्झाम आहे मेन्सची. 2 तासाचा वेळ आहे व यामध्ये जो मराठी सेक्शन आहे तो 30 मार्काला आहे. 30 क्वेश्चन्स येतील तर 30 मार्काला ते असतील. तसंच इंग्लिशचा जो सेक्शन आहे तो 20 मार्काला आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिश मिळून असे 50 मार्काचा हा घटक असणार आहे मराठी इंग्रजीचा. तर तुम्ही इथे मराठीसाठी मोरा वाळंबे व इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक तुम्ही वापरू शकता. यामध्ये व्होकॅब्युलरी तसंच वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार असे उपघटक आहेत. तर आता सामान्य अध्ययनाचा जर विचार केला तर सामान्य अध्ययन एकूण 100 मार्काला आहे. त्यामध्ये विविध घटक आहेत. तर त्यामध्ये करंट अफेअर्स आहे, त्यामध्ये जागतिक तसंच भारतातील करंट अफेअर्स विचारण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच जनरल मेंटल ॲबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा घटक आहे सामान्य अध्ययनामध्ये. तसंच महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये विविध असे सब टॉपिक आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा फिजिकल जॉग्राफी, महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, तसंच पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर होणारे बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, तसंच मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, स्थलांतर व त्याचे सोर्स आणि डेस्टिनेशनवरील जे काही परिणाम होणार आहेत ते, तसंच ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. तर असे हे उपघटक आहेत. तर यासाठी AB सौदी सरांचं बुक आहे उपलब्ध. त्यामध्ये त्यांनी विविध असे चार्ट्स दिलेले आहेत, जसं की नद्यांचा चार्ट्स, नद्यांचा त्यांच्या क्रमानुसार चार्ट, तसंच नद्या व उपनद्या त्यांच्या उपनद्या याचा चार्ट, तसंच जे शिखरं आहेत व त्यांची उंची आहे त्याचा चार्ट, तसंच लोकसंख्येचा चार्ट, असे विविध चार्ट्स दिलेले आहेत.
ते तुम्ही या शेवटच्या दिवसामध्ये करू शकता. तर पुढचा आहे टॉपिक, तो होता हिस्ट्रीचा महाराष्ट्राचा इतिहास. तर यासाठी तुम्ही एक बुक्स रेफर करू शकता, ते म्हणजे 11वीचं महाराष्ट्राचा इतिहासाचं बुक तुम्ही इथे रेफर करू शकता. तसंच इतरही काही बुक्स आहेत, परंतु आता हा एक्झामचा शेवटचा टप्पा असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचा इतिहासासाठी 11th स्टँडर्डचं बुक रेफर करा फक्त. त्यामधून बरंचसं तुम्हाला डेटा मिळेल. तसंच पुढचा आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तसंच इंडियन पॉलिटिकल सिस्टीम आणि ज्युडिशियल सिस्टीम, म्हणजेच भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा व तसंच न्यायमंडळ. हे जे 3 घटक आहेत हे रंजन कोळंबे सरांच्या बुक्समध्ये उपलब्ध आहेत. त्यामधून तुम्ही याची प्रिपरेशन करू शकता. तसंच जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन यासाठी किशोर लवटे सरांचं बुक आहे पंचायत राजचं, ते तुम्ही करू शकता. त्यामध्ये त्यांनी विविध असे प्रत्येक अशा टॉपिकवर जे एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत, आयोगाने जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते शेवटी दिलेले आहेत, ते तुम्ही सॉल्व करू शकता या शेवटच्या दिवसांमध्ये. तसंच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट यासाठी तुम्ही आत्तापर्यंत जे आयोगाने विचारलेले क्वेश्चन आहेत ते तुम्ही रेफर करा किंवा ते तुम्ही सॉल्व करा. लगभग अशाच प्रकारचे क्वेश्चन किंवा हेच क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट होतात. तसंच संगणक व माहिती तंत्रज्ञानासाठी सुद्धा तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पेपर हे करू शकता, पाहू शकता. तसंच यामध्ये महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे भारत शासनाचे जे कार्यक्रम आहेत, जसं की मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी आणि सामूहिक माहिती केंद्र, अशा प्रकारचे हे जे टॉपिक आहेत यावर तुम्ही फोकस करा. तसंच आता पुढचा जो घटक आहे इकॉनॉमिक्सचा, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का आपण जी एक्झाम देत आहोत करनिर्धारक, त्यासाठी या घटकाचं वेटेज हे खूप असणार आहे. तर यामध्ये जे सब टॉपिक आहेत त्यामध्ये आर्थिक सुधारणा व कायदे, यामध्ये LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनच्या ज्या संकल्पना आहेत त्या, तसंच केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, तसंच WTOच्या ज्या काही तरतुदी किंवा सुधारणा आहेत, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जागतिक व्यापार संघटनेच्या ज्या काही तरतुदी आहेत व सुधारणा आहेत व त्याचे जे काही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर अपेक्षित परिणाम आहेत त्याबद्दल, तसंच GST, सेल्स टॅक्स, वॅट, तसंच WTO या संबंधित जे काही विविध कायदे आहेत व नियम आहेत ते सुद्धा इथे माहीत असणं अपेक्षित आहे. असा पुढचा घटक आहे तो आहे सार्वजनिक वित्त व्यवस्था. तर यामध्ये आहेत सब टॉपिक्स, महसुलाचे साधन, रिव्हेन्यूचे इन्स्ट्रुमेंट्स, त्यामध्ये जसं की टॅक्स, नॉन टॅक्स. आणि पुढचा जो घटक आहे त्यामध्ये आहे भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, तसंच केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा, आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, काही अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत ते सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. तसंच कर सुधारणा, तसंच वॅट, तसंच राज्याची कर्जबाजारीपणाची समस्या, राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट आपण ज्याला म्हणतो ते, त्याची जी संकल्पना जी काय आहे ती, तसंच तुटीचं नियंत्रण, रिझर्व्ह बँक, तसंच भारतातील राजकोषीय सुधारणा, हे असे सब टॉपिक्स आहेत इकॉनॉमिक्समध्ये. तर ह्या टॉपिकवर तुम्ही फोकस करा. तर हे टॉपिक तुम्ही रंजन कोळंबे सरांच्या बुक्समधून, भारतीय अर्थव्यवस्था त्यामधून करू शकता. इतरही काही बुक्स आहेत, पण रंजन कोळंबे सरांचं बुक हे शॉर्टमध्ये त्यांनी मुद्देसूद मांडलेलं आहे. तर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला ते हेल्पफुल ठरेल. आता शेवटच्या टप्प्यामध्ये मित्रांनो हा सिलेबस खूप मोठा आहे नगर परिषदच्या मेन्सचा. तर जर तुम्हाला इफेक्टिव्ह आणि चांगल्या प्रकारे जर शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अभ्यास करावा लागेल. जास्तीत जास्त प्रश्नसंच तुम्हाला सॉल्व करावे लागतील व प्रश्नोत्तरे सॉल्व करताना प्रश्नामध्ये जे काही की पॉईंट्स आहेत किंवा कीवर्ड्स आहेत त्याबद्दल तुम्ही माहिती बुक्समधून पाहू शकता.
तसंच जे ऑप्शन्स आहेत त्याबद्दलसुद्धा तुम्ही बुक्समधून माहिती मिळवू शकता. व अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा अभ्यास कमी वेळात आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला याच प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. कारण का सर्व जर बुक्सची लिस्ट तुम्ही काढली तर ती खूप होणार आहे. जे पहिल्यापासून अभ्यास करत आहेत त्यांचं ठीक आहे, त्यांनी रिव्हिजन करू शकतात. ते त्यांनी पॉईंट्स काढलेले असतील. व जे काही विद्यार्थी कट ऑफ रेंजवर होते म्हणजेच काठावर होते, त्यांच्यापैकी बऱ्यापैकी जणांनी अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढा अभ्यास सुरू केला नव्हता. त्यांच्यासाठी प्रश्नसंच हाच एकमेव उपाय ठरणार आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची सराव करा. ते तुम्हाला या शेवटच्या दिवसामध्ये हेल्पफुल ठरेल. कारण का जर एक्झाम 16 ऑगस्टला झाली तर आपल्याकडे आता जवळजवळ 16 दिवस उरतील. तर या 16 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे, तसंच स्मार्टली करायचा आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला जर क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये व्हिडिओज पाहिजे असतील या टॉपिकवरती, मेन्सच्या टॉपिकवरती, तर जरूर तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला ते जे एक्झाम्पल्स आहेत किंवा जे क्वेश्चन्स आहेत ते प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये तुम्हाला देऊ शकेन व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.